पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। केलापानी गावात आजही रस्ता नसल्याने इथला आदिवासी बांधव जात आहे समस्यांना सामोरे। चक्क 200 फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागते। उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात दरवर्षी पाणी टंचाई सुरू होते। पाणी टंचाईच्या झळा आता हळूहळू तालुक्याला बसताना दिसून येत आहे। वाड्या बसताना मार्च महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। काही ठिकाणी तर गावातील महिलांना भर उन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते। गावात पाणी नसल्यामुळे अनेक कुटुंबीय शेतात स्थलांतर करत असतात। राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईच्या तीव्र झळा पाहायला मिळत आहे। चक्क हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना 4 ते 5 किलोमीटर पर्यंत डोंगरवाटातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। साधारण 200 फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावं लागत असल्याचं दुर्दैवी विचित्र चित्र सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पाहायला मिळत आहे। यावर शासनाने या भागाच्या सर्वे करून उपाययोजना करणे गरजेचे आहे। माझे नाव रंजना वसावे। आम्हाला पाणी घ्यायला येतो आम्ही 4-5 किलो अंतरावरून, म्हणजे तिच्या घरातून पाणी घेऊन जातो आम्ही। दररोज पाणी घेऊन जातो आम्ही घोट्यात घेऊन 4-5 किलो अंतरावर घेऊन जातो आम्ही घोट्यावर पाणी घेऊन।